नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महागाई भत्ता 60% दराने लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। दिनांक 5/5/2026चा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता महागाई भत्ता 60% दराने लागू करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, महागाई भत्ता 60% दराने लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित दिनांक 5/5/2026। बघा, महागाई भत्ता 60% शासन निर्णय। महागाई भत्ता 60% दराने लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून दिनांक 5 मे 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आलेला आहे। केंद्रीय वित्त विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक 22 एप्रिल 2026 रोजीची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयीन अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीकरिता अग्रेषित करण्यात आलेले आहे। यानुसार केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आलेले 2% म्हणजेच 58% ते 60% महागाई भत्त्यातील वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत। यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 60% दराने महागाई भत्ता अनुदेय राहील। तसेच सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। पाहू शकता तुमच्या समोर GR आहे। महाराष्ट्र शासन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई। दिनांक आहे 5/5/2026। पाहू शकता एकूणच महागाई भत्ता 60% दराने लागू करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय सांगतोय। संचालक केंद्रीय वित्त व व्यय विभाग, केंद्र सरकार, नवी दिल्ली यांच्या क्रमांक दिनांक 22/4/2026 ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1/1/2026 पासून लागू करण्यात आलेली 2% किंवा 58% ते 60% महागाई भत्त्यातील म्हणजे डिअरनेस अलाउन्सेस वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील। त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक 1/1/2026 पासून 60% दराने महागाई भत्ता अनुदेय राहील। सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी आणि सदरील पृष्ठांकने महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता। हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे। डॉक्टर कुबेर सिंह, राज बहादूर सिंह सिंगेल, उपविधी सल्लागार उपसचिव, महाराष्ट्र शासन। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो महागाई भत्ता 60% दराने लागू करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक 5/5/2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।